आज पहिलीचा प्रवेश आणि शासनाचा उपक्रम गुढीपाडवा आणि पट वाढवा, तसंच उद्या 8 तारीख जागतिक महिला दिन, त्यानिमित्त महिलांचा सन्मान आणि या ठिकाणी 2026ला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीत ज्यांनी जनतेने नेतृत्व स्वीकारलं अशा आजूबाजूंचा सत्कार आणि आपल्या गावानं ज्यांना दुसऱ्यांदा चांगल्या पद्धतीने निवडून दिलं, त्यांच्या कामाची पोचपावती दिली असे आपले आदरणीय राहुल काका यांचा सत्कार असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले जे शब्दाला पक्के आहेत आणि ज्यांची विचारधारा चांगली अशी म्हणून ज्यांची पंचायत समितीसाठी निवड झाली, ते आदरणीय राहुल काका, सोलापूर जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय अण्णा, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आणि पहिल्यांदाच योगायोग असा ग्रामपंचायत सदस्य आमचे बापूनाना, आमचे या शाळेचे माजी व्यवस्थापन अध्यक्ष बंधू आमचे विठ्ठल, या शाळेचे व्यवस्थापकीय ज्यांच्याकडे चालू धोरा दिली आम्ही ते उमेश चौगुले, आमचे बंधू विलास, प्रगतशील बागायतदार खापाले सर, आमचे आधारस्तंभ आणि आमचे सदैव आमच्या पाठीशी असणारे आमचे भाऊ शिवा आणि आमचे काका राजू काका, या शाळेची ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते मुख्याध्यापक गोडसे सर आणि त्यांना हातात हात घालून आणि सगळ्यांना चला पुढे असू द्या म्हणणारे गावडे सर आणि आमच्या या अंगणवाडी सेविका काका. ह्या शाळेची सुरुवात 19 ऑगस्ट 1992ला काही इथल्या लोकांनी इथल्या अडचण बघून सुरुवात केली आणि ह्या शाळेची सुरुवात पिंपळाच्या झाडाखाली कापसे गुरुजींच्या हस्ते झाली. तिथून ह्या शाळेची सुरुवात होत असताना नंतर ही भारतभाऊच्या एका कुडाच्या झोपडीमध्ये शाळा चालवली गेली. नंतर काही अण्णा असतील, काही आमच्या ते सदगर वस्तीवरचे असतील, शिंदे वस्तीवरचे असेल, लक्ष्मण भाऊ असतील, त्यांनी पुढाकार घेऊन इथं जागेची व्यवस्था करून इथल्या मुलांची सोय म्हणजे आमची सोय, त्या पिढीत आम्ही होतो, सोय व्हावी आणि आपली मुलं शिकावी हा उद्देश ठेवून इथं सुरुवातीला कोफीत शाळा चालू केली आणि त्याचे साक्षीदार आणि त्याचे शिक्षक म्हणजे गोडसे सर. ह्यांची शाळाच्या सुरुवातीला पूर्व बाजूची पहिली इमारत अण्णाच्या काळात झाली आणि नंतर दुसरी बी ते शेजारी वाढता पट लक्षात घेऊन शिक्षणाचं महत्त्व घेऊन दुसरी झाली. त्यानंतर इथं राहणारा जो परिसर आहे त्यामध्ये त्या काळात खाजगी संस्थांचं काका काय प्रश्न नव्हतं त्या टायमाला आणि मराठी शाळेला महत्त्व होतं. अशा परिस्थितीमध्ये नंतर पुढं जाऊन खाजगी शाळाची निर्मिती झाली, शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल झाला आणि नंतरच्या काळात ह्या शाळेला जवळपास 30 वर्षाचा कालखंड झाला आणि दुरुस्तीची वेळ आली. आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय सगळ्यांनी घेतला, ह्यात सगळ्याचंच योगदान आहे. जाधव वस्तीवरचे लोक असतील, सरदार वस्तीवरचे लोक असतील, खापाले वस्तीवरचे असतील, शिंदे वस्तीवरचे लोक असतील, काही आमचे गोडसे गुरुजी असतील, अंगणवाडी सेविका असतील, अण्णा असेल, आमचं माझनाना असेल, शिवभाऊ असेल, बरीच अशी आमचे लेमभाऊ असतील, असे पुढाकार घेऊन आणि करकम ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून आणि लोकांच्या लोकवर्गणीतून ह्या शाळेचं बऱ्यापैकी काम आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीला ह्या शाळेला दरवाजाची अवस्था बिकट होती, खिडक्यांची अवस्था बिकट होती, ती बदलण्यात आली, स्लॅब डबल टाकण्यात आला. बाथरूमचं काम गेल्या वर्षी लोकवर्गणीतून करण्यात आलं. गेल्या वर्षी ही कट्ट्याचं काम अपूर्ण होतं, ते पूर्ण करण्यात आलं आणि अंकलनं या असं लोकांच्या वर्गणीतून मदत करून ही जी कडजी जी सिन्नेट लावले आहे काका, ही असे लोकसहभागातून लावले. आम्हाला अपेक्षा आहे की अजून आम्हाला काम करण्याची तर गरज वाटते, कारण काळानुसार शिक्षण पद्धती बदलते. तशा जर भौतिक सुविधा भौतिक गरजा जर इथं दिल्या तर
खाजगीकरणाकडला कल कमी होऊन जिल्हा परिषदेचा कल वाढेल असं आम्हाला वाटतंय. आणि आपण एक जाणीवपूर्वक चांगलं काम करणारा एक नेता म्हणून आम्ही सुद्धा तुमच्याकडे बघतोय. आणि आम्हाला पण तुमच्याकडून अपेक्षा आहे त्या ह्या शाळेच्या काय देखभाल दुरुस्तीचं अजून बरंच काम बाकी आहे. त्यात आपण सगळ्यांनी योगदान द्यावं असं सुद्धा आम्हाला वाटतंय. काका, हा भाग निमा बागायत निमा शेतकरी असा भाग आहे. आणि इथून सांगवी भागातून मोठ्या प्रमाणात ऊसाची जड वाहतूक या भागातून होती आणि शाळा ही रस्त्याच्या लगत आहे. त्याच्यामुळं अवजड वाहतुकीसाठी क्रॉस करण्यासाठी हीच आंबेमाळा शाळेची साईड बऱ्यापैकी निवडली जाते. कदाचित भविष्यात धोका होऊ नये म्हणून आम्हाला संरक्षण भिंतीची गरज आहे. आम्हाला आत चित्रीकरण, रंगरंगोटी आणि एका शाळेला एक बाजूला LED नाही, एकाच LED वर सगळं भागवावं लागतं. अशा काय बऱ्याच अडचणी आहेत त्या. काका, इथं जे राहणारा जो भाग आहे हा सगळा अल्पभूधारक आणि गरीब शेतकऱ्याचा भाग आहे. इथं येणारी मुलं पण गरीब शेतकऱ्याचीच मुलं आहेत. तर आमच्यावर बी तुमचं लक्ष राहावं, ह्या शाळेसाठी काय तुम्हाला सहकार्य करावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही आलात, आमचा सगळ्या परिसराचा मान ठेवलात, त्याबद्दल आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. भविष्यात तुम्ही चांगल्या पदावर काम करावं, भविष्यात तुमचं चांगलं दिवस यावं ही तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो.